आम्ही सगळे देवाच्या पायाजवळ बसलेलो आहोत आणि तो परमेश्वर आम्हाला पाहत आहे. आणि खरोखर आमचं आजचं एकत्र येणं, देवाची भक्ती करणं कधी व्यर्थ जाणार नाही. कारण बायबल सांगतं की देवावर विश्वास ठेवा. विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. आणि विश्वास ठेवणाऱ्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि जो त्याला शरण येतो त्याला तो प्रतिफळ देतो. आणि आमचं एकत्र येण्यामध्ये आम्हाला प्रतिफळ आहे. आम्ही विश्वास ठेवतो की प्रतिफळा वाचून आम्ही राहणार नाही, कारण आमचा देव विश्वास योग्य आहे. आम्हाला त्याचं फळ तो दिल्या वाचून तो राहणार नाही. आणि त्याच विश्वासाने प्रभू आज जे काही आम्ही तुझं वचन घेणार आहोत, तुझ्या पवित्र आत्म्याने तू आम्हाला शिकव, पवित्र आत्म्याने तू आम्हाला चालव, पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आम्हाला आशीर्वाद दे आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव हो दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे, आमेन. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे स्तोत्र संहिता 105 मध्ये की आपण परमेश्वरच्या सामर्थ्याला रोज शोधलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण परमेश्वरच्या सामर्थ्याला शोधलं पाहिजे आणि त्याच्या अद्भुत कृत्य जे आहे त्याची आम्ही आठवण केली पाहिजे. स्तोत्र संहिता आपण काढणार आहोत 105 अध्यायामध्ये. स्तोत्र संहिता 105 अध्यायामध्ये आज जे काय आपण देवाच्या पायाजवळ बसलेलो आहोत हे देवाच्या वचनानुसार आहे. आणि विश्वास ठेवूया की आमचं एकत्र येणं आणि आमचं प्रार्थनेला बसणं किंवा स्तुती आराधना करणं हे व्यर्थ नाही. स्तोत्र संहिता 105. अहो परमेश्वराची उपकार स्तुती करा, त्याच्या नावाला हाक मारा, लोकांना त्याची कृत्य कळवा, त्याला गायन करा, त्याला स्तुती गायन करा, तुम्ही त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांविषयी बोला. प्रेज लॉर्ड. काय करायचं आहे? देवाची उपकार स्तुती करायची आहे, त्याच्या नावाला हाक मारायचं आहे आणि लोकांना त्याचे कृत्य कळवायचं आहे, त्याला गायन करायचं आहे आणि त्याला स्तुती गायन करायची आहे. तुम्ही त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांविषयी बोला, त्याच्या पवित्र नावाची वाखाणणी करा. जे देवाला शोधतात त्यांचं हृदय हर्ष करो. प्रेज लॉर्ड. कुणाचं हृदय हर्ष करणार आहे? प्रेज लॉर्ड. आणि आज आपण एकत्र कशासाठी जमलोय? स्तुती गायन करायला, देवाला शोधायला. म्हणा माझं हृदय हर्ष होणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि सर्वात महत्वाचं चौथं वचन, तुम्ही परमेश्वराला त्याच्या सामर्थ्याला शोधा. कुणाला शोधायचं? आणि त्याचे मुख निरंतर शोधा. त्याने केलेली अद्भुत कृत्य, त्याचे चमत्कार, त्याच्या तोंडचे न्याय याची आठवण करा. प्रेज लॉर्ड. तर आम्हाला काय करायचं आहे? देवाच्या सामर्थ्याला रोज शोधायचं आहे, त्याच्या अद्भुत कृत्यांची, त्याच्या चमत्कारांची आम्हाला आठवण करायची आहे. तर हे देवाकडून आहे. कोणाकडून आहे? ही देवाची इच्छा आहे आमच्यासाठी. रोज तर आम्ही काय करतो? खातो, पितो, आराम करतो, घरातली कामं करतो, हो की नाही? पण आजचा हा जो दिवस देवाने दिलेला आहे ते आम्हाला देवाचं स्तुती गायन करण्यासाठी, देवाची उपकार स्तुती करण्यासाठी, त्याचं सामर्थ्य शोधण्यासाठी, त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी बोलण्यासाठी. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं, आपण एक योबाच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत की बायबलमध्ये दिलेलं आहे. योबाचं पुस्तक काढूया की त्यामध्ये परमेश्वर म्हणतो की पश्चाताप कर आणि तुझं हृदय कोणाकडे लाव? देवाकडे लाव. योबाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 13 वचनामध्ये आपण काढूया. योबाचं पुस्तक 11वा अध्याय आणि 13वं वचन. योब 11वा अध्याय 13 वचन. जर तुम्ही आपल्या हृदयाची तयारी केली तर त्याच्याकडे आपले हात पसर. प्रेज लॉर्ड. आम्ही जर आमच्या हृदयाची तयारी केली तर आम्ही कोणाकडे हात पसरलं पाहिजे? देवाकडे. प्रेज लॉर्ड. कारण एक देव आहे, तो आमची मदत करेल, तो आम्हाला सहाय्य करेल, तो आमच्या प्रार्थना ऐकेल, हो की नाही? म्हणून आम्हाला कुणाकडे हात पसरलं पाहिजे? देवाकडे. आणि जर तुझ्या हातात दुष्कर्म असले तर दूर कर आणि तू आपल्या ढेऱ्यामध्ये अन्याय राहू देऊ नको. मग खचित तू आपले मुख निर्दोष असे वर करशील, होय तू स्थिर होशील आणि भिणार नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा मी स्थिर होईल आणि भिणार नाही. पुढं, कारण तू
आपले दुःख विसरशील, वाहून गेलेल्या जलाप्रमाणे तू ते आठवेल. प्रेज लॉर्ड. जरी आमच्या जीवनात दुःख झालेले असतील तर देव आम्हाला ते काय करेल? आठवू देणार नाही, ते विसरून जाऊ. हालेलुया. आणि पुढे काय दिलंय? तुझे जीवन मध्यानापेक्षा अधिक तेजस्वी होईल. आमेन. मध्यान माहिती काय आहे? सकाळी जेव्हा सूर्य उगवतो ना, तेव्हा तो उगवता 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 दुपारी 12 वाजेपर्यंत कडक ऊन असतो. मग हो की नाही? हे आपण काय म्हणतो? मधला दिवस, दिवसाचा मधला भाग असतो तो. आणि बायबल सांगतं की तुझे जीवन मध्यानापेक्षा अधिक तेजस्वी होईल. म्हणजे प्रकाशल आमचे जीवन, तेजस्वी होईल आमचं जीवन. काय होईल? तेजस्वी. आणि बायबल सांगतं जरी अंधार असला तरी तो प्रभातासारखा होईल. आज जर अंधार दिसत असेल आमच्या जीवनात, पण प्रभातेसारखा होईल. प्रेज लॉर्ड. कारण की बायबल सांगतं का? कारण तो देव आमच्या जीवनात कार्य करेल. प्रेज लॉर्ड. आम्ही त्याच्याकडे हात पसरलेले आहेत, ते व्यर्थ जाणार नाही. आम्ही त्याला हाक मारलेली आहे, ते व्यर्थ जाणार नाही. आम्ही त्याच्या सामर्थ्याला शोधत आहोत, ते व्यर्थ जाणार नाही. आम्ही जे त्याला गायन करत आहोत ते व्यर्थ जाणार नाही. आमचं जीवन मध्यानापेक्षा अधिक तेजस्वी होईल. आणि जरी अंधार असला तरी तो प्रभातासारखा होईल. आमच्या अंधारमय जीवनामध्ये प्रकाश तो पाडेल. हालेलुया. आमच्या जीवनात निराशा असेल, त्रास असेल, दुःख असेल, टेन्शन असेल, अडीअडचणी असतील, पण बायबल सांगतं की जरी अंधार असेल तरी तो प्रभातासारखा होईल. म्हणजे उजेड त्याच्यावर प्रकाश आहे. हालेलुया. कारण की का? त्या सर्व समर्थाला आम्ही शोधत आहोत, त्या सर्व समर्थाच्या पायाजवळ आम्ही आहोत. आशा आहे म्हणून तू निर्भय होशील, राहशील. होय, तू चोहीकडे शोधून पाशील, निर्भय विसावा घेशील. तुला आशा आहे म्हणून तू कशी राहशील? निर्भय. आज आम्हाला आशा आहे का एक देव आहे ना आमच्या जवळ आहे. एक देव आहे ना, तो माझ्या जीवनामधले सगळे त्रास दूर करेल. एक देव आहे ना, तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही, तो माझ्या बरोबर राहणार आहे. म्हणून आम्ही निर्भय आहोत. आज जगामध्ये लोक भीतीमध्ये असतील, आज जगामध्ये लोक त्रासात असतील, आज जगामध्ये लोक अशांतीमध्ये असतील. का? कारण त्यांना जिवंत देव माहित नाहीये. पण देवाला धन्यवाद का आम्ही त्या जिवंत देवाला ओळखावं. का तो देव म्हटला का मी आहे तुझ्या बरोबर, तू भिवू नको. म्हणून देवाचं वचन काय सांगत आहे? तू निर्भय राहशील, चोहोकडे शोधून पाशील आणि निर्भय विसावा घेशील. 19 तू झोपशील तेव्हा कोणी तुला भेडवणार नाही. होय, बहुत लोक तुझ्याकडे कृपा प्रसाद मागतील. प्रेज लॉर्ड. लोक तुमच्याकडे येतील म्हणते माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. आज लोक काय म्हणतील? आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण की तुमच्या जवळच देव आहे, तुमच्याकडे परमेश्वर आहे. तुमचा परमेश्वर देव प्रार्थना ऐकतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज त्यासाठी प्रभूने आम्हाला निवडले. बहुत लोक तुझ्याकडे येतील आणि कृपा प्रसाद मागतील. म्हणा ह्या दिवसांमध्ये अनेक लोक माझ्याकडे येतील आणि कृपा प्रसाद मागतील. कृपा प्रसाद मागतील. असं देवाने मला केलंय म्हणा. प्रेज लॉर्ड. परंतु विश्ववचन, परंतु दुष्टांचे डोळे थकतील, त्यांचा आश्रय त्यांच्यापासून नष्ट होईल. जे देवावर विश्वास ठेवत नाही ते कसे आहेत? दुष्ट आहेत. जे स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवतात, जे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, जे स्वतःच्या धनावर विश्वास ठेवतात, बायबलमध्ये दिलंय की ते थकतील आणि त्यांचा आश्रय त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल, नष्ट करण्यात येईल आणि प्राण सोडणं हीच त्यांची आशा होईल. काय सोडणं? प्राण सोडणं. ते एकच बघतील का कधी माझा प्राण माझ्या शरीरातून जातोय आणि मला या प्राणातून, या त्रासातून विसावा मिळेल. दुष्ट लोकांच्या ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात होणार आहे. प्राण सोडणं हीच त्यांची काय राहणार आहे? आशा राहणार आहे. आणि म्हणून या जगामध्ये परमेश्वराने आम्हाला एकच गोष्टीसाठी निवडले की आम्ही त्याच्या आश्रयामध्ये राहू. मध्यान्प्रमाणे आमचं जीवन
प्रकाशित होईल. प्रेझला हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. फक्त बायबल सांगतं जर तुझ्या हृदयाची तू तयारी करत आहे तर पश्चाताप कर आणि आपले हात त्याच्याकडे पसर. आणि आज आम्ही तेच करत आहोत. आमचे हात कोणाकडे पसरत आहोत? आम्ही मदत कोणाकडे मागत आहोत? आम्ही कोणाला हाक मारत आहोत? आम्ही कोणाचा आश्रय घेतलेला आहे? देवाकडे. तुम्हाला माहिती आहे आहाब राजा जो होता, आहाब राजाला परमेश्वराने कित्येक वेळेस निवडलेलं होतं, कित्येक वेळेस वाचवलेलं होतं. एलियाच्या वेळेस सुद्धा आहाबाने परमेश्वराचं सामर्थ्य पाहिलं होतं. जेव्हा एलियाने अग्नी मागितला यज्ञामध्ये, 400 भविष्यवक्ता होते. एलिया म्हटला जर खरोखर तुमचा देव जिवंत आहे तर अग्नी तुमच्या देवाला सांगा अग्नी पाठव आणि हा यज्ञ पेटून दाखव. पण बायबलमध्ये दिलंय की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते देवाला हाक मारत होते पण अग्नी उतरला नाही. पण एलियाने जेव्हा परमेश्वरला हाक मारली तर स्वर्गातून देवाने अग्नी पाठवला आणि हे आहाबाने पाहिलं. त्याच्यानंतर बायबलमध्ये दिलंय 3 वर्ष पाऊस नव्हता. पण एलियाने जेव्हा प्रार्थना केली आणि एलियाच्या प्रार्थनेच्या द्वारे 3 वर्षानंतर पाऊस पडला. अनेक चिन्ह चमत्कार आहाबाने पाहिले होते. का एक देव आहे, तो जिवंत आहे, तो चमत्कार करतो, तो प्रार्थना ऐकतो. पण बायबलमध्ये दिले तरीही आहाबाने पश्चाताप केला नाही आणि आपले हात देवाकडे पसरले नाही. आणि बायबल सांगतं की एक दिवस असं झालं की परमेश्वराने स्वर्गामध्ये मीटिंग घेतली. काय घेतली? आणि सर्व आत्मे परमेश्वराच्या समोर होते. आणि देव म्हटला की आहाबाला मोह घालण्यासाठी कोण पृथ्वीवर जाईल? कारण आहाबाला युद्धामध्ये मारून टाकावं अशी इच्छा देवाची होती. कारण की बघा देव प्रत्येक वेळेस मनुष्याला काय करतो? सावध करतो. मनुष्याला पश्चाताप करण्यासाठी संधी देतो. मनुष्याला बदलण्यासाठी संधी देतो. मनुष्याला देवाकडे येण्यासाठी संधी देतो. कारण दुष्टाला शेवटी प्राण सोडणं हेच एक काय आहे? एक शेवटची आशा असते. देवाने आहाबाला कितीतरी वेळेस संधी दिली होती. एलियाच्या वेळेस, अलिशाच्या वेळेस, पण तरीही आहाब बदलला नाही. शेवटी स्वर्गामध्ये काय मीटिंग झाली? आपण काढूया वचन आणि कशा प्रकारे आहाब फसला आपण वचनात जाणार आहोत. एक राजामध्ये जाऊया आपण. एक राजे आणि 22 वचनामध्ये आहे का बघा बरं. 22 अध्यायामध्ये जाऊया. 22 अध्यायामध्ये एक राजे 22 अध्यायामध्ये काढलं वचन. एक राजे 22 अध्याय. या ठिकाणी बायबलमध्ये दिले का इस्रायलचा राजा म्हणजे आहाब. बायबल सांगतं की याच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी काही राजे आले. रामोत गिलादामध्ये त्याला लढाईला जायचं होतं. कुणाला? आहाब राजाला. लक्षपूर्वक ऐकूया. आणि आहाब राजाने एका राजाला यहोशापाटाला विचारलं, मी रामोत गिलादावर लढाईला जाणार आहे, तू येशील का माझ्या बरोबर? लक्षपूर्वक ऐका. आहाब राजा इस्रायलचा राजा होता आणि यहोशापाट हा यहुदाचा राजा होता. आणि बायबल सांगतं की आहाब राजाने काय म्हटलं यहोशापाटाला, का मी रामोत गिलादमध्ये लढाईला जाणार आहे, तू माझ्या बरोबर चल. पण हा यहोशापाट जो होता हा कुठेतरी परमेश्वरचा भय धरणारा होता. कोणाचा भय धरणारा होता? आणि बायबल सांगतं का हा त्या राजाला म्हटला, आहाब राजाला, की तू काय कर, परमेश्वरचे संदेष्टांना बोलव आणि त्यांना विचार का आम्ही लढाईला जावं का, आम्हाला जय मिळेल का, परमेश्वर आमच्या बरोबर राहील का, आमचा विजय होईल का. आणि बायबलमध्ये दिले ठीक आहे. आहाब राजा म्हटला ठीक आहे. मग त्याने त्याच्या राज्यातले असे कित्येक संदेष्टे बोलवले. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे का त्या संदेष्टांना वाटलं अरे चला आपण राजाच्या बाजूला बोललो तर राजा आपल्याला बक्षीस देईल. हा जा तुम्ही जा,
तुम्ही जिंकून या. तुम्ही जा, तुम्ही काय करा, बघा. कधी पण आपण समजा कोणाच्या विरोधात बोललो असं करू नका, तर त्यांना काय वाईट वाटतं की नाही, तुमचा नाश होईल. राजाला जर समजा त्यानं म्हटलं नका जाऊ नका, तुमचा नाश होईल, मग राजाला ते आवडलं नसतं. कारण आहाब राजाला विचारायचंच नव्हतं देवाचं काय म्हणणं आहे. आहाब राजाला जायचंच होतं. किंवा आहाब राजाने म्हटलं असेल की माझ्या बाजूनेच बोला, बरोबर. आणि बायबल सांगतं काय झालं या ठिकाणी माहितीये, सगळे संदेष्टांनी एकच बोलले, जा तुम्हाला विजय मिळेल, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. बघा ह्या वचनात काय दिलेलं आहे. 5वं वचन वाचत आहोत. यहोशापाट इस्रायलचा राजाला म्हणाला, मी तुला विनंती करतो, पहिल्यांदा तू आपले यहोवाचे वचन विचारून घे. मग इस्रायलच्या राजाने भविष्यवादी सुमारे 400 माणसं एकत्र जमून त्यांना म्हटले, मी रामोत गिलादावर लढायला जावे किंवा जाऊ नये. ते म्हणाले, चढून जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देईल. लक्षपूर्वक आहे का बघा. किती लोक बोलवले, 400. तर राजाने किती संदेष्ट बोलवले, 400. आम्ही देवाला विचार की आम्ही त्या राजाच्या विरोधात लढाईला जावं का, आमच्या शत्रूच्या विरोधात लढाईला जावं का. ते 400 संदेष्ट म्हटले, हा जा, प्रभू तुमच्या बरोबर आहे. काय म्हटलंय तो, चढून जा, कारण प्रभू तुमच्या बरोबर आहे. मग बायबल सांगतं यहोशापाट काय म्हटलं बघा. यहोशापाटाने म्हटले, याच्याशिवाय ज्याच्या जवळ आपण विचारावे असा आणखी कोणी परमेश्वरचं संदेष्टा इथे नाही काय. पुढे बघा. तेव्हा इस्रायलच्या राजाने यहोशापाटाला म्हटले, आणखी एक मनुष्य आहे, इमलाचा मुलगा मिखाया, त्याच्याकडून आपण यहोवाला विचारावे, परंतु मी त्याचा द्वेष करतो. तो माझ्याविषयी चांगले भविष्य सांगत नाही, वाईटच सांगतो. यहोशापाट म्हटला, राजाने असे म्हणू नये. बघा या ठिकाणी यहोशापाट काय म्हणत आहे, अजून कोणी नाहीये का देवाचा संदेष्टा. कारण त्याचं समाधान होत नव्हतं. त्याचं मन कुठंतरी सांगत होतं का तू जाऊ नको. आणि मग जेव्हा आहाब राजा म्हटला, आहे एक संदेष्टा, त्याचं नाव मिखाया आहे, पण मी त्याचा द्वेष करतो, तो माझ्याविषयी कधीच चांगलं बोलत नाही. बघा हा दुष्ट होता आहाब, देवाचा भय धरत नव्हता, वाईट वागत होता. आणि हा मिखाया नेहमी देवाच्या विषयी आहाबाला सांगत असेल कदाचित, पण हा त्याचा द्वेष करत होता. कोण, आहाब राजा. तो म्हणत होता नको नको, त्याला नको बोलवायला, तो कधीच माझ्याविषयी चांगलं सांगत नाही. पण यहोशापाट म्हटला, असं नाही करायचं, तुम्ही देवाविषयी असं बोललं नाही पाहिजे. आणि म्हणून बायबल सांगतं त्या मिखायाला बोलवण्यात आलं. आता काय होते बघा, 400 लोक तर म्हणतात जा जा जा, युद्धाला जा, देव तुला विजय देईल, देव तुमच्या बरोबर आहे. पण आता मिखाया काय बोलणार आहे. मिखायाला बोलवण्यात आले. आणि बायबल सांगतं पुढं काय झालं, 9वं वचन. मग इस्रायलच्या राजाने एका कारभाराला बोलून म्हटले, इमलाचा मुलगा मिखाया याला लवकर घेऊन ये. आणि इस्रायलचा राजा, यहुद्याचा राजा यहोशापाट पोशाख करून शोमरोनाच्या वेशीजवळच्या खळ्यात आपल्या सिंहासनावर बसले होते. आणि सर्व भविष्यवादी त्यांच्या पुढे भविष्य सांगत होते. बघा ते सिंहासनावर बसलेत, मोठी मीटिंग भरलेली आहे, 400 भविष्यवक्ता समोर बसलेले आहेत. आणि मिखायाला बोलायला सांगितलं. काय सांगितलं, मिखायाला बोलवायला. आणि पुढे काय झालं, 11. मग कनानाचा मुलगा सिदकिया आपल्याला लोखंडाची सिंगे घेऊन म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, आरामी लोकांचा क्षय होईपर्यंत तू त्यांना हुंदडशील. आणि सर्व भविष्यवादी तसेच भविष्य सांगत होते. ते म्हणत होते, रामात गिलादावर चढून जा, सफल हो, परमेश्वर ते राजाच्या हाती देव तुम्हाला यहोवा ते राजाच्या हाती देईल. तेव्हा दूत मिखायाला बोलायला गेला, तेव्हा तो त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, आता भविष्यवाद्यांची वचनं एकाच मुखाने राजा संबंधाने चांगली आहेत. मी तुला विनंती करतो, तुझं वचन त्यांच्यातल्या एकाच्या वचनासारखा असू दे, तूही चांगले बोल. तेव्हा मिखाया म्हणाला, यहोवा जिवंत आहे, परमेश्वर मला जे सांगेल तेच मी बोलल. लक्षपूर्वक ऐका. जो कोणी त्याला बोलवायला गेला होता मिखायाला, तो काय म्हटला माहिती का, चल, सर्व राजे तिथं बसलेले आहेत, 2 राजे आहेत, 400 भविष्यवक्ता त्यांच्या समोर आहेत, ते सगळे राजाच्या विषयी चांगलं चांगलं बोलत आहे, जा, तुला लढाई तुझीच आहे, जिंकून दे.
परमेश्वर तुझ्या बरोबर आहे, लढाई तू जिंकणार आहे आणि तू जिंकून येणार आहे, शत्रू तुझ्या पायाखाली देणार आहे, शत्रूवर तू विजय मिळवणार आहे. आणि तो म्हटला सगळे संदेष्टे जसे बोलतात ना राजाच्या बाजूला आहेत तसंच तू बोल. मिखायाला म्हटला परमेश्वर जे बोलल, माझा देव जिवंत आहे, माझा देव मला जे सांगल तेच मी बोलल. 400 संदेष्टे आणि हा एकच मिखाया देवाचं वचन सांगत होता, देवाच्या बाजूने बोलत होता, देवाच्या भयाबरोबर चालत होता. आणि बायबल सांगतं की याला अगोदरच सांगून ठेवलं का तू तिथं त्यांच्या सगळ्यांसारखंच बोल. म्हणजे अहाबाने पण असे 400 संदेष्टे जमवले होते की सगळे माझ्या मनाप्रमाणेच बोला, माझी जी इच्छा आहे त्याप्रमाणेच बोला. आणि त्यांनी पण तसंच बोलले होते. पण मिखाया काय करतो बघूया. मग तो राजाकडे आल्यावर राजाने त्याला म्हटले, मिखाया, आम्ही रामोत गिलादावर लढायला जावे किंवा जाऊ नये? आणि त्याने त्याला म्हटले, चढून जा, सफल हो, परमेश्वर यहोवा ते राजाच्या हाती दे. जा, तो परमेश्वर तुम्हाला तुमच्या हाती देईल. तो काय म्हटलं, परमेश्वर तुमच्या हाती देईल. पुढे काय झाला, तेव्हा राजाने त्याला म्हटले, तू यहोवाच्या नावाने जे खरे तेच मात्र मला सांगावे, अशी शपथ मी तुला किती वेळ घालू. तू देवाच्या नावाने खरं तेच सांग. यहोशापाटाचं कुठेतरी समाधान होत नव्हतं. यहोशाला कळत होतं की हा मिखाया पण कुठेतरी यांच्याशी मिळालेला आहे. आणि बायबलमध्ये दिलं, मी तुला किती वेळेस सांगतो, तू खरं तेच सांग. तो काय म्हटला, मग त्यांनी सांगितलं, खरं सांगायला सुरुवात केली. मिखायाने काय पाहिलं बघा. मग तो म्हणाला, ज्यांना मेंढपाळ नाही अशा मेंढरासारखे मी सर्व इस्रायल डोंगरावर पसरलेले पाहिले. आणि परमेश्वराने म्हटले, यांना धनी नाही, हे आपापल्या घरी सुखरूप जावं. तो म्हटला, मी एक दृष्टांत पाहिलाय का, मी मेंढरांना विखरलेलं पाहिलेलं आहे, पसरलेलं पाहिलेलं आहे. त्यांना कोणी मेंढपाळ नाहीये, त्यांना धनी नाहीये. आणि परमेश्वर त्यांना म्हटला की आपापल्या घरी सुखरूप जा. म्हणजे या इस्रायलवर कोणी धनी नाही असं मी पाहिलेलं आहे. म्हणजे त्यांचा धनी नष्ट होणार आहे. आहाब त्या देशावर राजा होता आणि राजा कधी पण आपल्या देशाला चालवत असतो. लक्षपूर्वक ऐका, राजा कधी पण आपल्या देशाला चालवत असतो, आपल्या देशाचं संरक्षण करत असतो, आपल्या देशाची देखभाल करत असतो. पण या ठिकाणी त्यांनी एक दृष्टांत पाहिला की मेंढरं पाहिले, सगळीकडे पसरलेले आहेत, त्यांना कोणी मेंढपाळ नाही. पण परमेश्वर त्यांना म्हणत आहे, आपापल्या घरी सुखरूप जा. जरी तुम्हाला मेंढपाळ नाही, पण परमेश्वर आहे, तर तुम्हाला सुखरूप घरी पाठवेल. म्हणजे त्यांनी एक दृष्टांत पाहिला की असे मेंढरं आहेत का त्यांना धनी नाहीये, म्हणजे त्यांचा धनी, त्यांचा नाश होणार आहे असं पाहिलं. मग पुढे तो काय म्हटला बघा, मग 18 वचन, मग इस्रायलच्या राजाने यहोशापाटाला म्हटले, माझ्याविषयी तो चांगलं भविष्य सांगणार नाही, वाईटच सांगेल, असे मी तुला म्हटले नाही का? आहाब काय म्हटला, मी सांगितलं होतं ना तो माझ्याविषयी चांगलं बोलणार नाही. बघ तो आता कसं बोलतोय. मग इथून पुढे त्याने मिखायाने सांगितलं, मी स्वर्गामध्ये एक दृष्टांत पाहिला आहे. मी काय पाहिलं स्वर्गामध्ये बघा. नंतर तो म्हणाला, या वास्तव परमेश्वरचं वचन ऐक, मी परमेश्वराला त्याच्या राजस्थानावर बसलेले पाहिले. कोण म्हटला, मिखाया. मी परमेश्वरला कुठे पाहिलं, राजस्थानावर बसलेलं पाहिलं. आणि त्याच्या जवळ, त्याच्या उजव्या हाताकडे, त्याच्या डावा हाताकडे आकाशातले सर्व सैन्य उभे राहिलेले पाहिले. कोण पाहिले त्यांनी, सैन्य. पुढं काय झालं, आणि 20 वचन, आणि परमेश्वराने म्हटले, आहाबाला वरती रामोत गिलादात जाऊन पडावे असा त्याला मोह घालील. तेव्हा एकाने म्हटले, तेव्हा त्याला मोह कोण घालेल? आहाबाने जाऊन रामोत गिलादामध्ये पडावे किंवा त्या युद्धामध्ये तो मारला जावा असा मोह त्याला कोण घालेल? तो म्हटला की मी स्वर्गामध्ये असा एक दृष्टांत पाहिलाय. परमेश्वर सिंहासनावर बसलेला आहे, सर्व सैन्य त्याच्या समोर आहेत, आणि परमेश्वर त्या सैन्यांना म्हणत आहे, त्या दूतांना म्हणत आहे की कोण आहे तुमच्यामध्ये असा की आहाब राजाला रामोत गिलादामध्ये त्या युद्धामध्ये जावं असा मोह घालवेल.
मग पुढं काय झालं बघा, ते आत्मे काय म्हटले किंवा ते दूत काय म्हटले, आणि मग एकाने असे म्हटले, दुसऱ्याने तसे म्हटले. 21 वचन, मग एक आत्मा निघून आला आणि परमेश्वरच्या पुढे उभा राहून म्हणाला, मी त्याला मोह घालेन. एक आत्मा देवाला म्हटला, मी जातो, मी त्याला मोह घालवेन. तो म्हणे, कसं काय मोह घालशील? देव म्हटलं, कसं काय, कसा मोह घालशील? तर पुढे बघा, मग 22 वचन, मग देवाने त्याला म्हटले, कशाने? तो म्हणाला, मी निघून जाईन आणि त्याच्या सर्व संदेश त्यांच्या मुखात खोटा आत्मा होईल. 400 लोकांच्या मुखात खोटा आत्मा आला. मी निघून जाईल आणि मी त्यांच्या संदेश त्यांच्या मुखामध्ये खोटा आत्मा होईल. काय होईल? खोटा आत्मा. तेव्हा त्याने म्हटले, तू त्याला मोह घालशील व तुला यश येईल, यश मिळेल, जाऊन तसे कर. तर आता पहा, परमेश्वराने तुझ्या सर्व संदेश त्याच्या मुखात खोटा आत्मा घातला आहे आणि तुझ्यावर अरिष्ट येण्याविषयी परमेश्वर बोलला आहे. त्याला स्पष्ट सांगितलं, मी स्वर्गामध्ये दर्शन पाहिलेलं आहे का एक आत्मा परमेश्वरच्या समोर उभा राहिला आणि या 400 संदेश त्यांच्या मध्ये खोटा आत्मा घातलेला आहे आणि ते खोटं बोलत आहेत. मी स्वतः दर्शन पाहिलं. पण तुम्हाला माहिती आहे, या मिखायाचं कोणीच ऐकलं नाही. या मिखायाला तो आहाब म्हटला, मी युद्धातून येईपर्यंत याला अंधाराच्या कोठडीमध्ये ठेवा. आणि पुढे जर तुम्ही वाचलं, आहाबाने राजाचा वेश नव्हता घातला, साधा वेश घातला होता. आणि बायबलमध्ये दिले की त्यानंतर आहाब त्या युद्धामध्ये मरतो. या वचनातून काय शिकायचंय? परमेश्वर म्हणतो की तू पश्चाताप कर, आपले हात तू देवाकडे पसर, तुझ्या ढेऱ्यातून तू दुष्कर्म काढ, मग तुझं जीवन हे मध्यानापर्यंत प्रकाशेल, तू शांतीत राहशील, तू निर्भय राहशील, तुझ्या ढेऱ्यातलं सगळं वाईट दुष्कर्म दूर कर, तू अन्याय दूर कर. पण आज कित्येक संदेश ते म्हणतात, परमेश्वर तुमच्या जीवनात सगळं चांगलं करेल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि आम्हाला असे संदेश खूप आवडतात, जे सांगतात तुम्ही चुकीचं करू नका, असे संदेश ते आवडत नाही. किती जास्त प्रमाणात तुम्हाला देव खूप आशीर्वादित करेल, तुमच्या जीवनात सगळं चांगलं होईल, तुमच्या जीवनात असं होईल, तुमच्या जीवनात तसं होईल, असं शिकवतात. पण मोजके लोक आहेत, देवाकडे वळा, चुकीच्या गोष्टी दूर करा, हृदयापासून देवाला हाक मारा, हृदयापासून देवाला शोधा, देवाची इच्छा काय आहे ते ओळखून घ्या, देवाचं भय धरा, देवाच्या मार्गावर चाला. मिखायाचं कोणीच ऐकलं नाही. मिखायाला अंधारात टाकलं. देव किती महान आहे, तरी सगळं दर्शन मिखायाच्या द्वारे आहाबाला कळवलं, पण आहाबाने काही विश्वास ठेवला नाही. आहाबाला कितीतरी वेळेस पश्चाताप करण्यासाठी संधी दिली. एलियाच्या द्वारे, अलिशाच्या द्वारे देवाने स्वतः दाखवलं का मी देव आहे. अग्नी त्यांनी स्वतः पाहिला उतरताना स्वर्गातून. 3 वर्ष पाऊस नव्हता, तर पाऊस पडला एलियाच्या प्रार्थनेच्या द्वारे. तरी आहाब कठीण झाला होता, तरी आहाब जिवंत देवाला ओळखत नव्हता. ज्या संदेश त्यांनी शेवटी मिखायाला सांगितलं की मी स्वतः दर्शन पाहिलं, तुझ्याविषयी स्वर्गामध्ये अशी सगळ्या गोष्टी घडल्या आणि तुझा त्या युद्धामध्ये नाश होणार आहे, तू जाऊ नको, तरी आहाब ऐकला नाही. पण आहाब त्या युद्धामध्ये गेला आणि शेवटी आहाब मारला गेला. परमेश्वराने शेवटपर्यंत आहाबाला वाचवायचा प्रयत्न केला ना. किती महान आहे तो देव, किती चांगला आहे. पण 400 लोक काय म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवला, पण मिखायावर विश्वास ठेवला नाही. शेवटी आहाबाचा नाश झाला. दुष्टांना प्राण सोडणं हीच आशा आहे. दुष्ट बदलले नाही, त्यांना देव संधी देणार, त्यांना देव कित्येक वेळेस सांगणार. दुष्ट किती वेळेस त्यांना देव दासांच्या द्वारे किंवा वचनाद्वारे देव त्यांना बोलणार. पण शेवटी
जर त्यांनी पश्चाताप नाहीच केला, आपले हात नाही देवाकडे पसरले, आपल्यापासून अन्याय नाही दूर केला, अहाबासारखं शेवटी नाश होणार. वचनातून एकच शिकायचं आम्हाला. संदेश खूप आम्हाला भविष्यवाण्या सांगतील. माझ्यावर खूप भविष्यवाणी आत्तापर्यंत केलेल्या आहेत, खूप केलेल्या आहेत. पण देवाचा आत्मा एकच मला सांगत आहे, फक्त देवाकडे पहा, फक्त देवाकडे पहा. देवाच्या गोष्टी स्वीकार, त्याचं सामर्थ्य शोध, निरंतर त्याचं मुख शोध, त्याच्या उपकार स्तुती करा, त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी बोला. देवाचं वचन एकच सांगत आहे की आमचं हृदय फक्त देवाकडे लावा. प्रेज लॉर्ड. डोळे बंद करूया, प्रार्थना करू आपण. धन्यवाद येशू. स्वर्गामध्ये मीटिंग घेतली जाते अहाबाविषयी, तर देव आमच्याविषयी मीटिंग घेणार नाही का? तो म्हणतील की माझी लोक इथं एकत्र येतात, माझी लोक माझं मुख शोधतात, माझी लोक माझ्याकडे प्रार्थना करतात, माझी लोक माझी स्तुती गायन करतात. तो आमची पण आठवण करेल. जर आहाब दुष्ट होता, त्याची आठवण स्वर्गात केली गेली, तर आमच्या चांगुलपणाची आठवण स्वर्गात केली जाणार. डोळे बंद करूया, देवाकडे पाहूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर या वचनाद्वारे आज आम्हाला कळालंय आमचं जीवन मध्यान्हासारखं प्रकाश आहे प्रभू. आमचं जीवन प्रभू निर्भय असं राहील. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. धन्यवाद, 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 धन्यवाद येशू. आम्ही देवापायी या समय पूर्ण हृदयापासून आमचे हात तुझ्याकडे पसरत आहोत. दुष्टाला शांती नाही प्रभू, प्राण सोडणं हीच त्याची आशा आहे. पण आमचं जीवन परमेश्वर देवा तुझ्या हातात आहे. आमचा अधिकारी तू आहे. तू आम्हाला चालव प्रभू, तू आम्हाला शिकव प्रभू, तू आम्हाला मार्ग दाखव प्रभू, तू आमच्याशी बोल प्रभू, तू आम्हाला रोज चालव प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. जीवन दिला रहा है यीशु मसीह हमारा, सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा, हमारा सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा. जीवन दिला रहा है, जीवन दिला रहा है यीशु मसीह हमारा, सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा, हमारा सबको बुला रहा है यीशु मसीह हमारा. ओ देखो आसमां में सूरज चाँद सितारे, ओ देखो आसमां में सूरज चाँद सितारे, ओ देखो आसमां में सूरज चाँद सितारे, वो सबसे बड़ा सितारा, सबसे बड़ा सितारा यीशु मसीह हमारा जीवन. यस लॉर्ड, थैंक यू जीसस. यीशु मसीह हमारा, हमारा जीवन दिला रहा है यीशु मसीह हमारा, सबको बुला रहा है, सबको बुला रहा है यीशु
देणारा देव आहे, तो आशीर्वाद देणारा देव आहे. पश्चाताप कर आणि आपल्या हात त्या देवाकडे पसर. तुझ्या हृदयाची तू तयारी करशील तर तुझ्या ढेऱ्यामधला अन्याय तू दूर करशील. आपले हात तू निर्दोष आणि आपलं मुख निर्दोष तू वर करशील. बायबल मध्ये दिले तुझ्या ढेऱ्यामध्ये देवाची शांती राहील. तुझ्या घरामध्ये देवाचे आशीर्वाद राहतील. तू निर्भय राहशील आणि मध्याह्नापर्यंत तुझा जीवन प्रकाशित होईल. मध्याह्नाप्रमाणे तुझं जीवन प्रकाशित होईल. धन्यवाद. पण दुष्टाला आशा नाही, दुष्टाला प्राण सोडणे हीच आशा आहे. धन्यवाद. तुझं सत्य आम्हाला कळवलं, तुझं जीवन आम्हाला कळवलं, तुझा प्रकाश आमच्यावर तू पाडला. तुझ्या पुत्राद्वारे तू आम्हाला निवडलं. तुझे उपकार मानतो. आज जे कोणी हे वचन ऐकत आहे, पश्चातापी अंतःकरण प्रत्येकाला देव, तुझ्याकडे हात पसरणारे, तुला प्रार्थना करणारे असे प्रत्येकाला बनव आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव देतो. सर्वांना आशीर्वाद देतो, प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देतो. आमच्या जीवनाद्वारे तू गौरवला जातो. धन्यवाद येशू. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श कर, त्यांना बरं कर, त्यांना आरोग्य दे. जे त्रासात आहेत, जे निराशात आहेत देवा, जे दुःखी आहेत, जे लोक तुझ्याकडे प्रार्थना करत आहेत, ओ त्यांच्या हर एक प्रार्थना तू ऐक प्रभू. प्रत्येकाच्या प्रार्थनेचं तू उत्तर दे प्रभू. देवा लेकरांचं भविष्य आशीर्वादित कर प्रभू. प्रत्येकाच्या घरात तुझी शांती, तुझी दैवी कृपा, तुझे आशीर्वाद, पवित्र आत्म्याची उपस्थिती आणि तुझ्या भयात मार्गात चालणारं असं जीवन आम्ही स्वीकारतो. लेकरांची आठवण करतो. लेकरांना तुझ्या उपस्थितीत घे प्रभू, तुझ्या भयात घे प्रभू, तुझ्या कृपेत घे प्रभू. त्यांचं भविष्य आशीर्वादित कर माझ्या प्रभू. तू येईपर्यंत प्रभू आम्हाला प्रत्येकाला शहाणा कुमारिकांसारखं प्रभू आमचे दिवे पेटते असे ठेव. आम्हाला जागरूक ठेव प्रभू आणि आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावाची प्रार्थना करतो. आमेन, आमेन, आमेन.